आज होता ना रे भाऊ आपला सीईटीचा सेकंड अटेम्प्टचा पेपर, ते बी जळगाव गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये. तर जय श्रीराम मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे आपण सध्या आता जळगावला आलेलो आहे, कारण आपला सीईटीचा सेकंड अटेम्प्टचा पीसीएमचा पेपर बाकी आहे. म्हणून मामा आपल्याला आता सेंट्रलवर सोडून देत आहे आणि आपलं सेंटर आहे वो गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. आणि या कॉलेजमध्ये कोणाकोणाचा सीईटीचा पेपर झाला हे आपल्याला कमेंट मध्ये सांगून द्या. नंतर आपला 3 घंट्याचा पेपर होऊन गेला वो मस्तपैकी, आणि मामा आणि गौरव बी येऊन गेले होते आपल्याला घ्यायला. नंतर आम्ही तिघी निघालो वो घरी जाण्यासाठी, पण रस्त्याने जाता जाता मामा बोलले की ऊन खूप आहे, आपण पहिले रस पिऊन घेऊ. आणि रस पिऊन झाल्यानंतर आलो ना भाऊ आपण आपल्या मामाच्या घरी जेवण खाऊन झाल्यानंतर आपण निघालो आपल्या घरी जाण्यासाठी, ते पण दुपारी. मामा म्हणत होते एवढ्या लवकर का बरं घरी चालणार भाऊ, किती ऊन आहे. पण विषय तर असा होता भाऊ, आपल्याला मुक्तानगरला आपल्या मित्राच्या दुकानात थांबणं होतं, म्हणून आपण लवकर चाललो. आणि बस स्टँडवर येत असता आपल्याला गाडी भेटून गेली, आणि अर्ध्यापेक्षा जास्त गाडी रिकामी होती, कारण एवढ्या भर उन्हात दुपारचा प्रवास करणं बच्चो का खेळ नाही. तरी पण आपण प्रवास केला आणि येऊन पोहोचलो सीधे मुक्तानगर मध्ये. आणि मुक्तानगर मध्ये येताच आपण केला छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, आणि येऊन पोहोचलो डायरेक्ट आपल्या मित्राच्या दुकानात महेंद्र फुल भंडार मध्ये. आणि पियुषच्या दुकानात आपण काय काय मजा केली, किती वाजता घरी गेलो हे सांगतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. दुसऱ्या ब्लॉग साठी तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.